Cancer Healer Center, a new beginning. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. नागपूर राडानंतर संघाची भूमिका. नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय. फहीम खानवर 27 कलम लावली. फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष असल्याची माहिती. नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याचा आरोप. हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना घोषणाबाजी, व्हिडिओ व्हायरल. नागपूर राडा दरम्यान भालदारपुरामध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न. गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल. हात उचलणाऱ्यांना पोलिसांचा धाक काय असतो ते दाखवणार. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार. योगेश कदम यांचा इशारा. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीमकडून आणखी आरोपींचा शोध. सायबर टीमकडून 4 ते 5,000 व्हिडिओची तपासणी सुरू. संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळांसह 11 मार्गावरील बसेस पूर्णपणे बंद. तर राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये स्थानिकांकडून बॅरिकेडिंग. औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी. अनुचित प्रकार टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. तर कबरीच्या वादामुळे पर्यटकांमध्ये 40 ते 60% घट. औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या. प्रकाश आंबेडकरांचं ट्विट. तर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागपूरमधील हिंसाचार, आंबेडकरांचा आरोप. प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरला रवाना. कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होण्याची शक्यता. कोरटकर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या पत्नीचे बीडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू. तर घर पाडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. त्याच गावात शासनानं पक्क घर बांधून देण्यासह इतर मागण्यांसाठी उपोषण. बीडच्या मस्ताजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबाच्या घराच्या कामाला सुरुवात. दिलेला शब्द शिंदेकडून पूर्ण. पुढील 3 ते 4 महिन्यात घर उभारणार. अंगावर सोनं आणि टेबलावर पैशांचं बंडल ठेवून वाळू माफियाचं रील. पोलिसांसोबत व्हिडिओ व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न. भाऊ राठोडवर कारवाई करण्याची हिंगोलीतल्या सेनगावच्या ग्रामस्थांची मागणी. अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या. भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 यान फ्लोरिडाच्या समुद्रात उतरलं. सध्या चालता येत नसलं तरी चेहऱ्यावर समाधानाचं हास्य. दादरचा कबूतरखाना स्थलांतरित करण्याबाबत पालिकेकडून बैठकीचं आयोजन. प्राणी संघटनेकडून कबूतर आकाशातील पिल्ले अशा आशयाचे पोस्टर दाखवून दयाळूपणा दाखवण्याचं आवाहन. खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी नाराज. एका घरात 2 आमदारकी देऊन काय फायदा? इच्छुकांचा सवाल. सूत्रांची माहिती. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीत मिनी बसला लागलेल्या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर काळाचा घाला. काही कर्मचाऱ्यांच्या जळत्या बसमधून बाहेर उड्या. मुंबईतील वांद्र्यात 71 लाखांचा 286 किलो गांजा जप्त. गुन्हे शाखेची कारवाई. एकाला अटक. सोलापुरात कावळ्यांसह बदकांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर. चिकन विक्रीवर निर्बंध घालण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सातारा जिल्ह्यातील वाईमधील प्रसिद्ध बगाड यात्रेला सुरुवात. बगाड यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक बावधनमध्ये. पुण्यात 531 जागांसाठी 3,000 मुलींची गर्दी. पोलीस भरतीच्या वेळी मोठा गोंधळ. गर्दीमुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती. पुण्यात मार्च महिन्यातच कमाल तापमान 41 अंशापुढे. कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक 41.3 अंश तापमान. उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर आता हवामानात पुन्हा बदल. 5 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. ट्रम्प आणि पुतीन यांच्यात फोनवरून तासभर संवाद. रशिया युक्रेन युद्धावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं चर्चा. Cancer Healer Center, a new beginning.